बुरकुणी येथील युवकाची रेल्वेखाली येऊन आत्महत्या। खोट्या घरफोडी प्रकरणात अडकवल्याने बदनामीपोटी संपविली आपली जीवनयात्रा। मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांचा नकार। हिंगणघाट तालुक्यातील नजीकच्या बुरकुणी येथील एका अविवाहित युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी मौजा लाळकी शिवारातील रेल्वे गेट क्रमांक 19 जवळ घडली। विशाल रमेश चापले वय वर्ष 26 अशी या युवकाची ओळख असून हिंगणघाट पोलिसात मृतकावर घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा मनस्ताप झाल्याने निराशेपोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। काल पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर विशाल याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलाय। गुरुवारी शवविच्छेदनानंतर मृतकाच्या कुटुंबियांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी करत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय। कालपासूनच मृतकाच्या कुटुंबियांसह बुरकुणी येथील नागरिकांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ठाण मांडले असून 2 इसमांसह एका महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गेल्या दिनांक 13 रोजी पोलिसांनी विशाल रमेश चापले याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात वर्धा येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मृतकास ताब्यात घेतले। गावातील जुन्या वैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे। मृतकाने आत्महत्या केली त्यापूर्वी त्याला हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात चौकशीकरिता बोलवण्यात आले होते अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे। यानंतर त्याने घरी जाऊन शेतावर जातो असे घरच्यांना सांगितले, परंतु शेतात न जाता त्याने निराशेपोटी लाळकी शिवारातील रेल्वे लाईनवरती येणाऱ्या ट्रेन पुढे उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे। शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले, मंगल आठक यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले। संबंधित प्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करावी अशी मागणी केली आहे। इक्बाल पहलवान, साहसिक न्यूज 24 हिंगणघाट।